कॉरिडॉरची जी तरतूद केलेली होती 10 कोटीची, त्याला स्थगिती दिलेली आहे. जी आजची सभा झाली त्याच्यातून पंढरपूरकरांना काय मिळालं? पंढरपूरकरांच्या संदर्भातले बरेच विषय आज चर्चेला होते. म्हणजे आज सभेमध्ये जे जोरदार युक्तिवाद चालू होता सर्व नगरसेवकामध्ये, त्याच्यावर तुमचं मत काय? आणि सभा आहे म्हणल्यावर जो तो आपापलं मत मांडणार ते तेवढ्या पुरता. मुळात म्हणजे नगरसेवक आरेरावीची भाषा करत होते. हरिरावेची भाषा कोणी केलेली नाही, एखाद दुसऱ्या याच्याकडून झालेला असेल, पण तेवढा अपवाद वगळावा लागतो, कारण आपण सगळेजण शेवट एकत्र पंढरपूरच्या विकासासाठीच काम करायसाठी त्या सभागृहात आलेलो आहे. नमस्कार, पंढरपूर पीपल्समध्ये सरचे स्वागत. पंढरपूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. सर्वसाधारण सभेमध्ये आज नेमकं काय घडलं, आज आपण ओंकार जोशी यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आज पंढरपूर शहरामध्ये चर्चा कॉरिडॉर संदर्भात जोरदार चर्चा चालू आहे आणि जी वादळी सभा झालेली आहे त्याच्यामध्ये सकाळी तुम्ही होता हो. आणि सभा तुम्ही जोरदार गाजवली. मुळात म्हणजे कॉरिडॉर विषयी तुमची भूमिका काय पहिल्यांदा? माझी भूमिका मी आधी कॉरिडॉर संदर्भातली जाहीर केलेली आहे. मागच्या सभेमध्ये कॉरिडॉरचा विषय किंवा कॉरिडॉरची तरतूद केलेल्याचं बजेटमध्ये लिहिलेलं होतं, बजेट मीटिंगला. त्यावर काही सदस्यांनी आम्ही आक्षेप घेतलेला होता, पण त्या मीटिंगमध्ये कोणताही निर्णय झालेला नव्हता आणि तो मुद्दा स्थगित ठेवण्यात आलेला होता. मग आज काही सदस्यांनी मागील मीटिंगचं इतिवृत्त जेव्हा कायम करायचं असतं तर त्यावेळेला तो मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यानंतर सर्वानुमते त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. कॉरिडॉरची जी तरतूद केलेली होती 10 कोटीची, त्याला स्थगिती दिलेली आहे. जी आजची सभा झाली त्याच्यातून पंढरपूरकरांना काय मिळालं? पंढरपूरकरांच्या संदर्भातले बरेच विषय आज चर्चेला होते आणि पंढरपूरच्या विकासासंदर्भातही होते. अनेक रस्त्यांच्या कामांना आजच्या सभेमध्ये मंजुरी देण्याचा विषय अजेंड्यावर होता. त्याच पद्धतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान नावाचं अभियान आहे, ज्यामध्ये 1 कोटीपर्यंतची रक्कम नगरपालिकेला दिली जाते विकास कामं किंवा पर्यटन संदर्भात, सुशोभीकरणासंदर्भात, शाळांच्या संदर्भात. मराठी शाळांमध्ये त्यातला काही भाग खर्च करावा लागतो नगरपालिकेच्या. तर असं चांगलं ते अभियान आहे, त्याच्या संदर्भात मंजुरी मिळाली. त्याचबरोबर 4 वाऱ्यांच्या संदर्भातले जे कंत्राट आपण देतो नगरपालिकेकडून 4 वाऱ्यांमध्ये केल्या जाणाऱ्या कामांच्या संदर्भात, त्यालाही मंजुरी घेण्यात आली. पंढरपूर शहर आणि तालुक्याचे जे दिवंगत माजी आमदार आहेत, त्या दिवंगत आमदारांचं एकत्रित स्मारक करण्यासंदर्भातला मुद्दा अजेंड्यावर होता. त्या संदर्भात सुद्धा सखोल चर्चा झाली आणि मागच्या 2017 साली राज्य सरकारने घालून दिलेल्या अटी शर्तींना अधीन राहून आपण ते स्मारक करायचं सर्वानुमते मंजूर करण्यात आलं. ते एकाच ठिकाणी करायचं ठरलं का वेगळं वेगळं करायचं ठरलं? एकाच ठिकाणी करायचं ठरलं. आणि अजून एक विषय होता, तो म्हणजे हिंदू स्मशानभूमीमध्ये आपण आपल्या जी गॅस दाहिनी आहे त्यावेळेला ती राजकुमार धूत नावाच्या यांनी मायामध्ये दिलेली होती पंढरपूरसाठी खासदारांनी. तर ती दाहिनी बरेच दिवस बंद आहे. ती दाहिनी सुरू करण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आणि त्या दाहिनीच्या संदर्भाने भाजपच्या कडून काही सदस्यांनी सांगितलं गेलं की जर का इथून पुढं कोणी गॅस दाहिनीमध्ये वापर करून दहन दिलं तर प्रशांतराव परिचारक युथ फाउंडेशनच्या वतीने 1000 रुपये त्या माणसाचे प्रशांतराव परिचारक युथ फाउंडेशनतर्फे दिले जातील. म्हणजे ह्याच्या मागचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी ते वापरावं. मला तर म्हणजे आज सभेमध्ये जे जोरदार युक्तिवाद चालू होता सर्व नगरसेवकामध्ये, त्याच्यावर तुमचं मत काय? नाही, सभा आहे म्हणल्यावर जो तो आपापलं मत मांडणार ते तेवढ्या पुरता. मुळात म्हणजे नगरसेवक आरेरावीची भाषा करत होते. हरिरावेची भाषा कोणी केलेली नाही, एखाद दुसऱ्या याच्याकडून झालेला असेल, पण तेवढा अपवाद वगळावा लागतो, कारण आपण सगळेजण शेवट एकत्र पंढरपूरच्या विकासासाठीच काम करायसाठी त्या सभागृहात आलेलो आहे. हे होते नगरसेवक ओंकारजी जोशी यांनी आपलं चॅनलला मनोगत व्यक्त केलेलं आहे.